खासदार निलेश लंकेंनी घेतली गुंड गजा मारणीची भेट. भेटीमुळे निलेश लंके वादात अडकण्याची शक्यता. ज्यांनी लोकसभेला मदत केली त्यांची भेट घेण्यासाठी निलेश लंके गजा मारणीला भेटले असतील. निलेश लंकेंवर अमोल मिटकरींची खोचक टीका. निलेश लंके एका गुंडाला भेटायला गेले त्यामुळे त्यांची प्रतिमा महाराष्ट्रात समोर आली. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटलांची निलेश लंकेंवर टीका. गजा मारणेसोबत झालेली भेट हा केवळ अपघात. मारणेची पार्श्वभूमी मला माहीत नव्हती. खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया. निलेश लंके न कळत चुकीच्या माणसाच्या घरी गेले. लंकेंनी माफी मागितली. मी देखील माफी मागतो. यावरून आता राजकारण नको. रोहित पवारांची प्रतिक्रिया. नागपुरात चामुंडा कंपनीसमोर मृतदेह ठेवून गावकऱ्यांचा आक्रोश. मदत मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही, गावकऱ्यांचा इशारा. काल धामणा परिसरात दारू गोळा कारखाना स्फोटात 6 जणांचा मृत्यू. नागपुरातील धामणा ग्रामस्थांनी नागपूर अमरावती महामार्ग रोखून धरला. रस्ता रोखल्यानं पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. चामुंडा कंपनीच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. नागपूर धामणातील स्फोट प्रकरणात कंपनीचा संचालक जयशंकर खेमकाला अटक. काल झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 10 लाखांची तर चामुंडा कंपनीकडून 25 लाखांची मदत जाहीर. नितीन गडकरींची माहिती. शरद पवारांना जेव्हा संधी होती तेव्हा त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलं नाही, मग आता का? माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर मनोज जरांगेंचं उत्तर. सरकारला विनंती, आरक्षणाच्या मागणीत दगाफटका होऊ देऊ नका, नाहीतर विधानसभेला 4-5 समुदायाचे लोक मैदानात उतरवणार. जरांगेंचा राज्य सरकारला इशारा. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। लातूरचे खासदार शिवाजी काळगेंनी घेतली जरांगेंची भेट. जरांगेंच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी शिवाजी काळगेंचा पाठिंबा. सोलापूरमध्ये सकल मराठा समाजाचं आंदोलन. मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर. कल्याणमध्ये गणपत गायकवाडांच्या समर्थकांनी बनवला रील. रीलमधून शिंदे गटाच्या महेश गायकवाडांना डिवचण्याचा प्रयत्न. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये राज्यमंत्री रक्षा खडसेंना शुभेच्छा देणारे बॅनर. उद्या खासदार रक्षा खडसे जळगावच्या दौऱ्यावर. अहमदनगरमध्ये पंकजा मुंडेंसाठी बॅनर. पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करा, नाहीतर ओबीसी समाज भाजपला मत देणार नाही. बॅनरमधून कार्यकर्त्यांचा भाजपला इशारा. पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी बीडच्या धारूर शहरात मोर्चा. आक्षेपार्ह विधान करणाऱ्यावर कारवाई करण्याची मोर्चेकऱ्यांची मागणी. पंकजा मुंडेंच्या पराभवानं खचून आत्महत्या केलेल्या पांडुरंग सोनवणेंच्या कुटुंबियांची मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली भेट. नाथ प्रतिष्ठानकडून सोनवणे कुटुंबाला 5 लाखांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय. अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. पक्षविरोधी काम आणि युती धर्म पाळला नसल्यामुळे मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. सिल्लोडमधील भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारे यांची बावनकुळेंकडे पत्राद्वारे मागणी. पुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अशफाकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. रक्त चाचणीत फेरफार करून पुरावा नष्ट करण्याची योजना आखण्यासाठी बैठक झाली. पोलिसांची कोर्टात माहिती. विदर्भात भाजपचे आमदार विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले. आमदारांसमोर लोकसभेत दुरावलेल्या मतदारांना परत आणण्याचं आव्हान. भाजप आदिवासी मतदारांसाठी मेळावे घेणार. रवी राणांनी बोलावली युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत बोलावली बैठक. पुढील 3 ते 4 दिवसात बैठक होण्याचा अंदाज. राजापुरातील अनुस्कुरा घाटाचा मार्ग वाहतुकीसाठी खुला. तब्बल 18 तासानंतर अनुस्कुरा घाटातील वाहतूक सुरळीत. पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा जोर कमी. विदर्भात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता. आंबेगाव तालुक्यात दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत असल्यानं नागरिकांची तारांबळ. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर परभणीत दुपारी मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे खरीपाच्या पेरण्यांना वेग येण्याचा अंदाज. लातूर जिल्ह्यात पेरणीला सुरुवात. औसा तालुक्यात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूरांच्या हस्ते टोकण पद्धतीनं पेरणीचा शुभारंभ. सोयाबीन आणि तूर लागवडीकडे यंदा शेतकऱ्यांचा कल.
नाशिक जिल्ह्यात पावसाची हजेरी. जिल्ह्याला 2,20,000 टन खतांचा साठा मंजूर. पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. यवतमाळमध्ये 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नका, अन्यथा पेरण्या उलटण्याचा धोका. जिल्हा प्रशासनाचं आवाहन. लातूरमधील सिंदगाव आंदलगाव रस्त्यांवर पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांना वाहतुकीस अडथळा. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळे वाढ. सध्या धरणात 52.78% पाणीसाठा. सोलापूरच्या वरकुटेमधील शेतकऱ्यांनी तयार केलं तणनाशक फवारणी यंत्र. गटविकास अधिकाऱ्यांकडून यंत्राचं उद्घाटन. जळगावच्या भुसावळमध्ये वातावरण बदलाचा भाजीपाल्यांना फटका. पालेभाज्या आणि फळभाज्यांची दरवाढ. नांदेडमधील धर्माबादच्या मिरचीला देशभरात मागणी. धर्माबादच्या मार्केटमध्ये वर्षाकाठी 200 कोटींची उलाढाल. पुरंदरमधील शेतकरी कोथिंबीरीच्या उत्पादनातून लखपती. राजेंद्र धुमाळांचा 2 एकर शेतीतून 3.5 लाखांचं उत्पन्न. हिंगोलीतील पेंढारकर महाविद्यालयातील अनुदानित शिक्षकांनी सुरू केलं साखळी उपोषण. पेंढारकर महाविद्यालयाला विना अनुदानित करण्याच्या संचालकांच्या धोरणाविरोधात आंदोलन. नाशिकमधील दारणा धरणाच्या बॅकवॉटरवर बिल्डरचं अतिक्रमणामुळे गावाकडे जाणारा मार्ग बंद. उंबरकोण ग्रामस्थांचा अतिक्रमणाला तीव्र विरोध. धुळे जिल्ह्यात आता पाणी टंचाईचा औद्योगिक वसाहतीला फटका. धुळे MIDCच्या तलावात 3% पाणीसाठा शिल्लक. प्रकल्प बंद पडण्याच्या स्थितीत. नीट परीक्षेच्या निकालाविरोधात नांदेडमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर. नीटची परीक्षा पुन्हा घ्या, विद्यार्थ्यांची मागणी. माजी आमदार अनिल गोटेंच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर मोर्चा. विविध मागण्यांसाठी कार्यकर्त्यांसह प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी. धाराशिवमध्ये शालेय पोषण आहार संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मानधनासह विविध मागण्यांसाठी थाळी बजाव मोर्चा. कोल्हापुरात विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री मिलिंद परांडेंविरोधात इंडिया आघाडीचं आंदोलन करण्याचा इशारा. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. मिलिंद परांडेंच्या वक्तव्याविरोधात इंडिया आघाडी आक्रमक. गोंदिया जिल्ह्यात अंगणवाडीमध्ये येणारा आहार निकृष्ट दर्जाचा. पालकांचा आरोप. पूर्वीप्रमाणे स्वतंत्ररित्या गहू, तांदूळ, डाळ मुलांना देण्यात यावी, पालकांची मागणी. नांदेडच्या कंधार शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी भाजपचा घागर मोर्चा. कंधार शहरात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यानं नागरिक हैराण. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश उन्नति हेलो. की सीढ़ियां मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी. भैया भाग गई, पकड़ो उनको. हेलो. बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम. एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयावर ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू. जुन्या विहिरीचं काम केलं नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. रत्नागिरीतील लोटे MIDCत हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीविरोधात स्थानिक मालवाहतूक संघटना आक्रमक. स्थानिकांना प्राधान्य न देता परप्रांतीयांना प्राधान्य दिलं जात असल्याचं आंदोलन. पवना धरणग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा. धरणात जागा गेलेल्या खातेदारांना प्रत्येकी 4 एकर जमीन परत मिळणार. सिंधुदुर्गातील न्हावणकोंड धबधबा प्रवाहित झाल्यानं स्थानिकांसह पर्यटकांना दिलासा. धाराशिव जिल्ह्यात शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेची तयारी. विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तकांचं वाटप केलं जाणार. पावसाळ्याच्या तोंडावर नाशिकमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला. आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. सोलापुरातील माळशिरस शहरातील पालखी मार्गावरील बंद असलेले पथदिवे सुरू करा. भाविकांची मागणी. पथदिवे 1 वर्षांपासून उद्घाटनाअभावी बंद. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील खचलेला मार्ग अद्याप दुरुस्त नाही. उघडेवाडी ठाकूरबुवा समाधीजवळ गेल्या वर्षी रस्ता खचला होता. नव्यानं बांधलेला पालखी मार्ग खचल्यानं वारकऱ्यांमध्ये नाराजी. गजानन महाराजांची पालखी अकोल्यात दाखल. 700 वारकऱ्यांचा 2 दिवस अकोला शहरात मुक्काम. जळगावातून 9 किलो चांदीच्या पादुका पालखीसोबत पंढरपूरला जाणार. चांदीच्या पादुकांचं पूजन आणि समर्पण सोहळा सोमवारी कोथळी मंदिरात होणार. स्मार्ट प्रीपेड मीटरसाठी राज्य वीज नियामक आयोगाची मंजुरी नाही. योजनेबाबत तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता. स्मार्ट प्रीपेड मीटरला नागपूरसह विदर्भात मोठा विरोध.
चंद्रपुरातील स्मार्ट वीज मीटर सक्तीच्या विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. बल्लारपूर शहरात ठाकरे गटाचं मुंडन आंदोलन. आंदोलकांनी देवेंद्र फडणवीसांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.